नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. जाणून घेणार आहोत काही स्पेशल रिपोर्ट. सुरुवात करूयात. विधानसभा निवडणुकीला आणखी 2 वर्ष शिल्लक आहेत. मध्यावधीची ही शक्यता कमीच आहे. पण असं असलं तरी प्रचंड आशावादी या आपल्या ब्रीद वाक्याप्रमाणे रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री पदाविषयी भाकीत केलंय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री हवा. राष्ट्रवादीची पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर दावेदारी. दोन 2024च्या विधानसभा निवडणुकांना 2 वर्ष बाकी असताना विरोधी पक्षांमध्ये आत्तापासूनच मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलं. अजित पवार यांच्यासारखी व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाली तर महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा फायदा होईल असं रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होत असेल तर दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेला तर नक्कीच पार्टीला असेल, राज्याला असेल त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. पण जेव्हा आपण म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस जेव्हा एकत्र त्या ठिकाणी लढतो आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गटसुद्धा जर एकत्रित आला तर मग सर्वच घटकांना विश्वासात घेऊन कसं समीकरण त्या ठिकाणी असेल या बाबतीत आमचे पक्षाचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून पहिल्या 5 वर्षांचा अपवाद वगळला तर सातत्यानं राष्ट्रवादी सत्तेत आहे. पण कधीच मुख्यमंत्री पदावर त्यांनी दावा केला नव्हता. पण आता राष्ट्रवादीला सुद्धा मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा असं वाटतं. दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला सुद्धा शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा आहे. साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. काँग्रेसनंही रोहित पवार यांच्या वक्तव्यावर सावध भूमिका घेतली आहे. रोहित पवार मागे असं बोलले होते की सर्व ज्येष्ठ नेते पवार साहेबांसहित, दादांसहित हे मार्गदर्शन करतील आणि तिकीट त्यांनाच वाटायची आहे, सरकार त्यांनाच बनवायचं आहे. ते अजितदादा मुख्यमंत्री बनले तर फार महाराष्ट्राचं भलं होईल किंवा धडाडीचे मुख्यमंत्री होईल असं जे आज ते बोलले आहे, त्या मागच्या बोलण्याशी आजच्या या बोलण्याचा काही संबंध आहे का हे बघितलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचाच मुख्यमंत्री झाला. आता राष्ट्रवादीनं सुद्धा मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं काँग्रेसची अडचण झाली आहे. एकूणच काय, एक अनार 100 बीमार अशी अवस्था महाविकास आघाडीची आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात नवी महायुती अस्तित्वात येण्याची चिन्ह दिसतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं धाबं दणाणलंय. भाजपवर नवा साथीदार शोधण्याची वेळ आल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तर मनसेसोबत येत असेल तर दिलसे स्वागत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या सगळ्या राजकीय समीकरणांच्या शक्यतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील चिंताग्रस्त झालेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या युतीसोबत राजकीय पावलं टाकणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते दीपोत्सवाच्या निमित्तानं एका मंचावर आले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यात राजकीय फटाके फुटणार असल्याचे संकेत मिळाले आणि नव्या राजकीय संकेतांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काहीसं चिंतेचं वातावरण आहे. मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येत आहेत अशी चर्चा सध्या 2 दिवसापासून सुरू आहे. भाऊ, एकमेकाला आपण पुरणार नाही
आपण एकटे अपुरे आहोत हे भारतीय जनता पक्षाला जाणवलेलं दिसतंय. त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील सगळ्यात लोकप्रिय नेते. राज्यभरात राज ठाकरे यांची मोठी लोकप्रियता तसंच त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. विशेषतः तरुणांमध्ये राज ठाकरे यांची प्रचंड लोकप्रियता आहे. ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाला राज्यभरात मोठा प्रतिसादही मिळतो. म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्षाला मनसे त्यांच्यासोबत असावी असं वाटतं. कारण मनसे सोबत आली की नव्या महायुतीची ताकद अनेक पटीने वाढणार आहे. मला वाटतं शेवटी पक्ष या युतीमध्ये कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं तो सर्वस्वी पक्षश्रेष्ठीचा अधिकार आहे. परंतु आता ज्या पद्धतीने माननीय राज ठाकरे साहेब आता या बाबतीत जे काही त्यांची सध्या राज्याच्या विकासाबद्दलची भूमिका आहे याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी या युतीमध्ये येणं मनसेनं तर आमचे दिलसे आम्ही त्यांचं स्वागतच करू. नव्या महायुतीच्या चर्चेमुळे राज्यात नवी समीकरणं अस्तित्वात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. मनसेच्या दीपोत्सवात नव्या समीकरणांची राजकीय रोषणाई पाहायला मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे डोळे दिपून गेलेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे नोव्हेंबर महिन्यात राज्याचा दौरा करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य पिंजून काढणार आहेत. सीएम डीसीएम करणार राज्याचा दौरा. आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू. दौरा आम्ही नक्की करणार. अतिवृष्टीग्रस्त भागाची करणार पाहणी. पाहणी दौऱ्यावरून रंगलं राजकारण. ओला दुष्काळ आता पाच दुष्काळचं वाटोळं झालं. हे जात आहेत सरकार म्हणून जात आहेत, त्याच्यात काय एवढा ढोल वाजवायचे. सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. दिवाळीपूर्वी राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. काही ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे शेतजमीन सुद्धा खरडून गेले. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या वेळेला बळीराजा हवाल दिलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यभर दौरा करणार. आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू. दौरा आम्ही नक्की करणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याला राजकीय किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आत्ताच सुरू झाली आहे. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे राज्यभराचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच या दौऱ्याला सुरुवात होईल. मात्र ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी दौऱ्यासाठी साधलेल्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ओला दुष्काळ आता पार दुष्काळचं वाटोळं झालं. ओला दुष्काळाच्या करता दिवाळीच्या आधी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो. तुम्ही स्वतः पाहिलं. उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि तेव्हाच मी म्हणत होतो की हाताबाहेर परिस्थिती गेलेली आहे. एक तर आपल्या सगळ्यांची खरीपाची पिकं गेली आणि रब्बीची पण पिकं गेली. शेतकरी अक्षरशः काय त्याला करावं आणि काय करू नये ते सुचत नाही. ते सत्तेत आहेत, त्यांचे दौरे राजकीय का बघतात? त्यांना तर जायलाच पाहिजे. आता मुख्यमंत्री उद्धवजी झाले तर करोना होता, त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीने सांभाळलं. उद्धवजीने आता महाराष्ट्र म्हणून आज आपण सण पण इतक्या दणक्यात साजरे करतोय. त्यामुळे ते जात आहेत, ते त्यांच्या पक्षाचा आता अजेंडा. पण हे जात आहेत सरकार म्हणून जात आहेत, त्याच्यात काय एवढं ढोल वाजवायचे. सरकार आहे आणि सरकार म्हणून जात असतील तर पक्षही वाढवा. राज्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांच्याकडून सातत्यानं केली जाते. मात्र राज्य सरकार त्यासाठी तयार नाही. दिवाळीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा धावता दौरा केला होता. शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी सुद्धा ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया राजकीय नेत्यांचं राजकीय वैमनस्य आपण नेहमीच पाहतो, मात्र सणांच्या वेळी नेते त्यांच्यातली राजकीय कटुता दूर करतात, खुल्या मनाने एकमेकांना शुभेच्छा देतात. पाहूयात किशोरी पेडणेकरांनी किरीट सोमय्या यांना दिलेल्या शुभेच्छांचा हा रिपोर्ट. राजकीय वर्तुळात भाऊबीजेच्या सणाचा जबरदस्त उत्साह आहे. चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना औक्षण केलं. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी वैर विसरून बहिणीला ओवाळणी घातली. भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा या भाऊबीजेच्या निमित्तानं वाढतो. भाऊबीजेच्या निमित्तानं आवर्जून भेटलेले भाऊ बहीण जसे आहेत, तसे भाऊबीजेला न गेलेले बहीण भाऊ सुद्धा आहेत. आम्ही बोलतोय किशोरी पेडणेकर आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल. गेल्या 1 वर्षांपासून किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकर यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. किशोरीताई पेडणेकर 2012 मध्ये नगरसेविका झाल्या. 2013 मध्ये त्यांनी स्वतः आणि परिवाराने किज कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली, ज्याला महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. मी त्या कंपनीचा ऑफिसमध्ये वरळी येथील गोमाता जनता SRA मध्ये जाऊन आलो. SRAच्या बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर ऑफिस आणि त्याच पत्त्यावर 8 बोगस कंपन्या रजिस्टर्ड झालेल्या आहे. त्याची चौकशी व्हायला हवी. आता मात्र भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्यात किशोरी पेडणेकर यांना भाऊ दिसू लागलाय. किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्यात. किरीट भाव आहे, आजही आहे, आणि त्यांचं काम ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे चोख बजावतात. त्यामुळे त्यांचा ठीक आहे, तो भाव आहे. आणि हे बाकीचे जे पक्ष बंधू आपण म्हणतो ना, गुरुबंधू, मोह बोला भाऊ, तसे भाऊ आहेत. ठीक आहे, सगळ्यांना अभिष्ट चिंतन तर करतेच, पण त्याबरोबर मती जाग्यावर ठेवून काहीतरी मातीसाठी करा, खाऊ नका. किशोरी पेडणेकर किरीट सोमय्या यांना भाऊ म्हणाल्या असल्या तरी किरीट सोमय्या मात्र आपल्या बहिणीला आरोपांची ओवाळणी देतात का आरोपांची तलवार म्यान करतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी औरंगाबादमधून. औरंगाबाद शहरात एका तरुणाकडून धोकादायक पद्धतीनं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एका तरुणाने आकाशात उडणारे रॉकेट हातात घेऊन भर वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीनं तो फटाके फोडत होता. संपूर्ण रस्त्यावर फिरत धोकादायक हे फटाके जे त्यांनी वाजवलेत ते उडवलेत. आतिषबाजी करताना तो दिसला आणि या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो जवाहरनगर परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलंय. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्याबरोबर आहेत. अविनाश, कुठलाही सण साजरा करत असताना त्यातले नियम आपण पाळले पाहिजे, कोणाला इजा पोहोचणार नाही अशा पद्धतीने खरं तर फटाके फोडणं आवश्यक आहे. ह्या तरुणाचा हा स्टंट म्हणायचा का? नक्कीच या तरुणाचा हा स्टंट तर आहेच, परंतु आपण जर बघितलं तर दिवाळीच्या ज्या रात्रीपासून आपण बातमी दाखवतो आणि आपण नागरिकांना आवाहनही करतोय. कारण औरंगाबादमध्ये जर आता विचार केला तर ही 4थी अशी घटना आहे की तरुणांनी हातामध्ये फटाके घेऊन फोडणं असेल किंवा एकमेकाच्या अंगावर फेकणं असेल, ही 4थी घटना आहे. आणि पहिल्याच घटनेपासून आपल्या न्यूज 18 लोकमतने नागरिकांना आवाहनही केलं आहे आणि नागरिकांना सतर्क करण्याचाही प्रयत्न केलाय. परंतु तरी सुद्धा तरुणांचे, काही माथे फिरू तरुणांचे हे व्हिडिओ समोरच येत आहेत. तर दुसरीकडे औरंगाबादचा जर विचार केला तर आज एकूण 30 जण जे आहेत ते फटाक्याने भाजले म्हणून घाटी दवाखान्यामध्ये, फक्त एकट्या घाटी दवाखान्यामध्ये ऍडमिट झालेले आहेत. त्यामुळे तरुणांनी कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि असले जी स्टंटबाजी आहे ती आपल्या शरीरावर येणार नाही किंवा आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घेणं खूप महत्वाची आहे. धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल. या व्हिडिओतनं आपण पाहू शकतो की या तरुणाने केलेला हा स्टंट त्याच्या जिवारी बेतू शकला असता, पण ज्या प्रकारे हा फटाक्यांची आतषबाजी करतोय त्याने इतरांना देखील इजा पोचली असती. त्याच्यामुळे अशा प्रकारचा स्टंट हा धोकादायकच आहे.
पुढे पाहूयात मुंबई महापालिकेसह राज्यातल्या पालिका निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नव्या वर्षात निवडणुका होणार आहेत, मात्र निवडणुका कधी होतील हे निवडणूक आयोगच सांगू शकेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. तर कधीही निवडणुका लागल्यास त्यासाठी सज्ज असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. येत्या वर्षात पालिका निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिलेत. राज्यातल्या पालिका निवडणुका प्रचंड लांबल्यात. मुंबई महापालिकेची निवडणूक या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात होणं अपेक्षित होतं. मुंबईसह नागपूर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला अशा 15 पालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात. विविध कारणांमुळे पालिका निवडणुका होऊ शकल्या नाही. आधी ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाला होता. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्ग समाजाला राजकीय आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजासाठी आरक्षण लागू झालंय. त्यानंतर निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. परिणामी खटल्याचा निकाल लागल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. कोर्टामध्ये केस चाललेली आहे आणि त्या केसचा जो काही निकाल लागेल किंवा जो काही डायरेक्टिव्ह मिळेल त्यानुसार निवडणुका ठरतील. निवडणुका कधी घ्यायच्या हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आता निवडणूक आयोगाने एक टाइमटेबल फायनल केला होता, त्याच्याविरुद्ध कोर्टात केस चालली आहे. त्या केसचा निकाल लागेल तर लगेच निवडणुका होतील. पालिका निवडणुकांच्या संदर्भात सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यात विसंगती असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलाय. मात्र कधीही निवडणूक लावली तरी आमचा पक्ष सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोणी विचारलं इलेक्शन कधी होणार, तर एक सांगतात देव आणि हे ठरवेल, कोर्ट ठरवेल, तर एक सांगतात जानेवारीत. म्हणजे हे दोन देव जे आज महाराष्ट्राच्या याच्यावर बसले ते ठरवणार आहेत की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कधी लागणार. अर्थात तुम्ही कधीही लावा, लोकशाही बळकट आहे ही तुम्हाला दिसून येईल. राज्यात नुकतंच सत्तांतर झालंय. त्यातच आता मनसे नव्या महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. तब्बल 15 महापालिकांची निवडणूक असल्यानं ही एक प्रकारे मिनी विधानसभेची निवडणूक म्हटली जाते. या निवडणुकीत संभाव्य असलेली नवी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कुणाची ताकद जास्त आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सस्पेन्स निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसे संकेत दिलेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराची शक्यता साफ नाकारली आहे. यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची धाकधूक वाढली आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहायला लागलेत. मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेत. मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या विस्तारात 18 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस उलटून गेलेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी असा सातत्यानं प्रश्न विचारला जातोय. सध्या 20 मंत्र्यांवरच सरकारच्या अतिरिक्त खात्यांचा कार्यभार आहे. परिणामी मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आमदारांचं लक्ष लागलंय. शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 4 आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर आणि प्रकाश आबिटकरांना लाल दिवा मिळू शकतो. तर भाजपकडून प्रवीण दरेकर, नितेश राणे यांची नावं चर्चेत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराच्या चर्चेला विराम दिलाय. मंत्रिमंडळाचा विस्तारवर खूप चर्चा सुरू आहे कालपासून. असं आहे की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते. असं आहे की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला विराम दिला असला तरी
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते. विस्तारात सर्व विभागाला प्रतिनिधित्व मिळावं याकडे लक्ष दिलं जाणार आहे. परिणामी आता कोणत्या विभागाला लाल दिवा मिळतो यावर कोणत्या आमदाराची लॉटरी लागणार हे स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.